आणि अंबरनाथला काँग्रेस. हा माझा डायलॉग नाही, हा जयवंत दळवींनी त्यांच्या नाटकात गुंतता हृदय हे मध्ये दिलं एक सुंदर वाक्य, जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर. भारतीय जनता पक्ष सध्या महाराष्ट्रात त्याच भूमिकेत. खास करून दहिसरमध्ये एक मोठी घटना घडली. कुठे? मराठी तरुणांना उत्तर भारतीय लोक मारत असल्याचं एक मोठी हे झाली. कुठे घडलंय? दहिसरमध्ये. आणि त्यामध्ये पोलीस देखील तक्रार करत नव्हती. क्लिप व्हायरल झाल्यानंतर तक्रार नोंदवली गेली आणि हे मराठी तरुण प्रचारासाठी गेले होते. तर त्यावेळी हो, मी ते चित्र पाहिलेलं आहे. अजित पवारांचा उल्लेख केला. काल भाजप नेत्यांनी अजित पवारांना त्यांच्या जुन्या घोटाळ्यांची आठवण करून दिली आहे. ते असं म्हणत आहेत की अजूनही 70,000 कोटी जे ब्लॅकमेलच करतायत ना, पेंडिंग आहे, निकाल लागले म्हणजे तुमच्या इतिहासातली पानं आम्हाला चाळायला लावू नका. म्हणजे प्रश्न असा आहे की शेवटी तुम्ही ब्लॅकमेलचं राजकारण चालूच ठेवलं सगळ्यांच्या बाबतीत. अजित पवारना ब्लॅकमेल करून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीतून फोडलं. एकनाथ शिंदे आणि 40 लोकांना ब्लॅकमेल करून तुम्ही फोडलं. अशोक चव्हाणला ब्लॅकमेल करून फोडलं. तुम्ही सगळ्यांना ब्लॅकमेल करताय. तुमचा धंदा ब्लॅकमेलिंगचा आहे. तुम्ही ग्रेट गॅम्बलर आणि ग्रेट ब्लॅकमेलर आहात. आणि तेच दिसतं आहे ना, ही फाईल उघडी आहे, ती फाईल उघडी आहे, ती फाईल उघडी आहे. बावनकुळे काय न्यायाधीश झालेत का तपास अधिकारी झाले? हां, अरे तुमचा वैचारिक मतभेद आहेत एकत्र. शरद पवारांबरोबर त्यांनी म्हणजे आमच्याबरोबर युती केली आहे, महायुतीबरोबर, महाआघाडीबरोबर, महायुतीनं, हे असं आम्ही म्हणतो. काय करताय तुम्ही? तुमच्या हिंमत आहे का? बावनकुळे काय बडबडतायत? फडणवीस काय बोलतायत? सावरकर सावरकर. मग बसवा त्यांना समोर आणि त्या सावरकरांचे धडे. एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, यांचा संबंध फक्त सत्ता पैशाशी आणि गुंडगिरीशी आहे. यांना ना सावरकरांचा विचार, ना राम मनोहर लोहिया यांचा विचार, ना अटलजींचा विचार. जोपर्यंत सत्ता तुमच्याकडे आहे तोपर्यंत ते तुमच्याबरोबर राहतील. उद्या आमची सत्ता आले तर आमच्या दारातून उभे राहतील हे सगळे लोक. सर, अकोल्याच्या अकोटमध्ये काल एक घटना घडलेली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल माहिती आहे मला. त्यांचं निधन झाले. एकीकडे भाजप एमआयएमची युती, दुसरीकडे चाकू हल्लावून काँग्रेसच्या नेत्याचं निधन. हे दुर्दैव आहे की सोलापुरात देखील मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली, इथे हिदायत यांची हत्या झाली, आणि तरीही कायदा सुव्यवस्था सुरळीत आहे असं फडणवीस म्हणतात. हे ढोंग आहे. मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर उत्तर भारतीयांनी हल्ला केला. ठिकठिकाणी हे प्रकार सुरू आहेत. आणि मी म्हटलं नाही मगाशी की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरत आहेत. संतोष जुरी काल पत्रकार परिषद म्हणाले की मनसेच्या 7 ते 8 सीटा पण निवडून येणार आहेत. कोणाला उत्तर द्यायचं मी? हां, एक तर अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये टीका केली की भाजपनं पिंपरी चिंचवड हे मनपाला कर्जात रोखलेलं आहे आणि भाजपनं कुत्र्याच्या नसबंदीत देखील पैसे खाल्लेले आहेत. भाजपनं फार चांगलं वाक्य त्यांना सुचलेलं आहे. म्हणजे भाजपा कुठे कुठे पैसे खातं हे आम्हाला माहीत होतं, पण या प्रकरणात सुद्धा कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खात आहे. हे अजित पवारांनी महाराष्ट्राच्या समोर आणल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, बरं का. म्हणूनच ते आता कुत्रे त्यांचे सगळे सुटलेले आहेत भाजपवरती. आणि कुत्र्यांच्या नसबंदीतून त्यांनी किती कोटी खाल्ले हे आता आम्ही मनेका गांधींना कळवू. राज ठाकरेंनी सभेलाच आमंत्रण दिलेलं आहे. महापालिकेकडून यासाठी परवानगी मिळाली आहे? काय म्हटलात तुम्ही? 11 तारखेला मिळेल ना आम्हाला परवानगी. ही मुंबई आहे, ही मुंबई आहे. इथे शिवसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, मनसे आहे. त्यांना परवानगी सभेसाठी द्यावंच लागेल आणि आम्ही तयारी सुरू करतो. चला, थँक्यू. बोले क्या है? मुंबई महापालिकेत जेम्स लेन प्रकरणामध्ये नहीं, देखिए भारतीय जनता पार्टी ये डबल स्टैंडर्ड पार्टी है. भारतीय जनता पार्टी ने मीरा भाईंदर में एमआईएम के साथ अलायंस किया और भारतीय जनता पार्टी ने अमरनाथ में कांग्रेस के साथ अलायंस किया. अमरनाथ में